एकादशी निमित्त स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. आषाढी एकादशीला विठुनामाचा गजर आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा सोहळा हा अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर या गावी पाहायला मिळाला आहे. वारकरी तरुण, नवे पाऊल गट आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत स्मशानभूमीत केले वृक्षारोपण. दिल्या सामाजिक सलोख्याच्या आणि पर्यावरणाच्या शुभेच्छा. माऊलींच्या चरणी अनोखी भक्ती आणि सामाजिक बांधिलकी. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण असताना गावामध्ये एक अत्यंत आदर्श आणि कौतुकास्पद उपक्रम पार पडला. वारकरी संप्रदायातील तरुण, नवे पाऊल सामाजिक गट आणि गावातील नागरिकांनी एकत्र येत गावातील स्मशानभूमीतील वृक्षारोपण जे आहे ते स्मशानभूमीमध्ये केले. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमामध्ये मुस्लिम बांधवांनी सक्रिय जो आहे तो मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि उत्साहाने सहभाग घेत एका बाजूला विठुनामाचा गजर आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत सर्वांनी मिळून स्मशानभूमीच्या परिसरात विविध झाडांची लागवड केली. या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे विठुनामाचा गजर व सर्व धर्म समभाव, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठलच्या घोषणा आणि मुस्लिम बांधवांनी खांद्याला खांदा लावून हिंदू बांधवांच्या झाडे लावलीत. स्मशानभूमीच्या कायापलट, शांत आणि उदास मानल्या जाणाऱ्या स्मशानभूमीला हिरवाई आणि नवचैतन्य देणारा हा संकल्प आमचे प्रतिनिधी पवन रायबोले यांनी घेतला आहे. या संपूर्ण बातमीचा सविस्तर आढावा. नमस्कार मित्र आज आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर आज आपली निर्भयवाणी येऊन पोचले पांढरी खानापूर गावाच्या स्मशानभूमीमध्ये की जिथे की आज गावातील तरुणांनी आणि वारकरी संप्रदायातील लोकांनी आज एक असा उपक्रम गाठला की गावात जे स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये झाडं लावा, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे असा संत तुकाराम महाराजांचा अभंग घेत संगत ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत हे आज गाव पांढरी खानापूर गाव सुजलाम सुफलाम विकासाकडे जुळत आहेत. आपल्यासोबत गावातील नागरिक इकडे पाहू शकता. आपल्या सगळं गावातील नागरिकसुद्धा जुळलेले आहेत. मोठ्या संख्येने इथं गावातील नागरिक इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहेत. पाऊल आमचा एक सामाजिक संघटन आहे, त्यामार्फत आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवलेला आहे. याच संदर्भातून आम्ही आमच्या गावातील पांढरी खानापूर येथील स्मशानभूमीत सुरुवात म्हणून आज येथे 30 झाडाचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. त्याच संदर्भात आपण पाहू शकता सर्व नागरिक येथे जुळलेले आहेत आणि शकता की जे गावातील नवे सामाजिक पाऊल जो ग्रुप आहे, गावातील जो नवे पाऊल सामाजिक युवा ग्रुप जो आहे या ग्रुपने एक कमाल केली की गावात एक हरितवारीसुद्धा इथं आणून ठेवली. जे एकादशी आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर लोक सामाजिक कार्यकर्ते एकजूट झाले आणि गावात स्मशानभूमीवर सुद्धा झाडं लावावी हा एक विचार या गावाने दिला. आपल्या संग गावातील नागरिक जुळले आहेत. नाव सांगा आपलं. सतील का पठाण. आणि नक्की विचार करा, इथं विचारावाले माणसं आलेले आहेत, पठाण साहेब आलेले आहेत. कारण इथे जे झाड लावणार आहे हे झाड सर्वांना सावली देणारं झाड देणार आहे. काय सांगू शकाल आपण आज इतका मोठा उपक्रम एक गावाला तरुणांना संधी द्या, तरुणांसाठी काय संधी देऊ शकाल तुम्ही? जसं हे आज एकादशीचा हे दिवस आहे त्यामुळे या स्मशानभूमीमुळे आम्ही झाडाचं उपक्रम करत आहोत और त्याबद्दल गोविंद भाऊला धन्यवाद देतो की गावाची हे जरा सुधारणा केली आहे. आतापर्यंत कोणच नाही केलं होतं. गोविंद भाऊनं हे काम चांगलं केलं. हा जो उपक्रमाचा जो नवे पाऊल सामाजिक उपक्रम जो गट आहे गावातला, या गटानं नक्कीच जो हा गट आहे हा गट सूर्यालाही सुद्धा त्याच्या प्रकाशाची वारसा विचारणारा हा गट आहे. क्रांतीची मशाल हाती घेऊन चालणारा हा गट आहे आणि ते सर्व श्रेय जाते थोडंफार श्रेय जे जातात ते आपले संघ जुळले आहेत सामाजिक कार्यकर्ते गोविंद दादा हाडोडे. दादा मला सांगा, आज जो हा उपक्रम तुम्ही इथं लावला या उपक्रमामध्ये किती झाडं लावणार आपण? आमचं वार्षिक 1000 झाडं लावायचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे. पण सध्या हे छोटीशी सुरुवात म्हणून आम्ही आज हे 25-30 झाडं लावायचे ठरवलेलं आहे. पण तुम्हाला इथून या पुढच्या महिन्यात वगैरे तुम्हाला दिसतीलच आम्ही कुठं कुठं झाडं लावणार आहे. गावात ज्या ज्या ठिकाणी ओपन स्पेसेस दिसतील तिथं आम्ही झाडं लावू. नक्कीच. आता एक मोठं वक्तव्य इथं साहेबांनी केलं आहे की या झाडाची आम्ही जबाबदारीसुद्धा स्वीकारतो आणि सोबत 1000 वरच्या वर ते झाडं गावातसुद्धा लावणार आहोत आम्ही. हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रम राबवायला आपल्याला कल्पना कशी आली? यामध्ये आपल्याला काही ग्रामपंचायतनं किंवा अजून काही सामाजिक संघटनेनं काही मदत केली का? नाही, आम्ही सध्या कोणाचीच मदत घेतलेली नाही आहे. जो सामाजिक ग्रुप आम्ही तयार केलेला आहे नवे पाऊल म्हणून, त्यातीलच मुलांनी काही पैसे गोळा करून किंवा काही असे एकामेकाची मदत करूनच आम्ही हे उपक्रम राबविलेला आहे.
कोणती ग्रामपंचायत नाही, कोणत्या संस्थेनं आम्हाला मदत नाही केलेली आहे. यावेळी बोलणार प्रत्यक्षात जर झाड जर पाहिलं, हा झाड आपल्याला प्राणवायू देत असतो. नाक दाबल्यावर तोंड उघडतं आणि खरं जो देव जर म्हटलं जातं, देवाचं प्रत्यक्षात रूप आपण ऑक्सिजनमध्ये म्हटलं जातं, प्राणवायू म्हटलं जातं. आणि आज या पांढरे गावामध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 30 झाडांचा कार्यक्रमाचा उपक्रम इथं स्मशानभूमीमध्ये होत आहे. आपल्या संग जुळले आहेत गावाचे माजी उपसरपंच जाबीर शेख. काय सांगू शकाल तरुणांसाठी, काय संदेश देऊ शकाल तुम्ही गावातून, की गावातल्या तरुणांनी एक नवे पौल सामाजिक युवा ग्रुप जो आहे, या ग्रुपनी स्वतः खर्चानं हा एवढा मोठा इथं निधी उभारून इथं हा उपक्रम राबवला. काय सांगू शकाल? आणि तरुणांसाठी एक मोठी एक क्रांती घडवून आणली, की इथं आम्ही झाडंसुद्धा, आणि आज जो दिवस आहे, हा दिवस म्हटलं म्हणजे एकादशीचा दिवस. या एकादशीच्या दिवसावर इथंही सुद्धा झाडाचं लावणं, एक हरित वारी आपल्या पांढरी गावात आली. काय म्हणू शकाल आपण तरुणांना? खरंच हे आपल्या गावासाठी एक आनंदाची बाब आहे आणि हे नवे पाऊलचं एक चांगलं उपक्रम आहे झाडे लावायचं. मी संपूर्ण पांढरी वासियांना एक विनंती करतो की वासियांना एक विनंती करतो की ह्या झाडांसाठी जे त्यांचं अन्न आहे, जे उन्हाळ्यात त्यांना अति आवश्यक राहील पाणी, तर सर्व गावकऱ्यांनी मॉर्निंग वॉकला येताना ह्या झाडासाठी एक बॉटल पाणी सोबत आणावे आणि ह्या झाडांना त्यांचं अन्न द्यावा. गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते दादा नकुलदादा देशमुख जुळले आहेत. दादा, मला सांगा, आता झाडं लावले आपण, या झाडाची जबाबदारी म्हणून आता कोण स्वीकारेल आता पुढे? जबाबदारी तर तशी आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपनीच सांभाळलेली आहे, पण माझ्याकडून मी गावाला पण विनंती करतो, कारण की कसं आहे, स्मशानभूमी कोण्या वैयक्तिक ग्रुपची नाही आहे किंवा वैयक्तिक समाज किंवा जाती धर्माची नाही आहे. याच्यात इथं सगळेजण येतात आपल्या गावातले. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्या गावांनी या एका चांगल्या कामाची जबाबदारी घ्यायची. जसं उन्हाळा आहे, पाणी टाकणे, त्याला काटे लावणे वगैरे वगैरे, जेवढं आमच्या इकडून होते तेवढं आम्ही करणारच आहोत ते. आणि आमच्या या बाबतीत मी माझ्या सगळ्या हे जे मित्र आहेत, परिवार आहे नवे पाऊलचे, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हे पाऊल एक उचललं गावासाठी. आणि असंच आम्ही प्रयत्न करत राहू पुढं भविष्यात सुद्धा. गावाच्या विकासासंग गावातील नागरिक जुळले आहेत. काका, मला सांगा की आता तुम्ही हे झाडं लावायचं जे ठिकाण आहे, हे झाडं लावायचं ठिकाण स्मशानभूमीच का निवडलं? आता अतिशय लोक राजकारण करतात. ते बऱ्याचशा वर्षापासून बोलायला मी ग्रामपंचायत वारंवार सांगितलं मी की आपल्याला झाडं लागतात, त्याची साफसफाई करावी लागते. त्याच्यामुळे कोणीच याच्यात दखल घेणार नाही आहे. हे मशानभूमी सगळ्यासाठी आहे, कोणाची घरासाठी नाही आहे. सगळे तू लोकली लागते. आता आम्ही थोडंसं कसं उपयोग घेतला की चला बा झाडं लावा, असं थोडं बसस्टॉप बसायचं करा. सगळ्यासाठी एक गावातील तरुणांनी एक नवं पाऊल उचललं, जे विकासाच्या दिशेनं जात आहे. खरंच हे अभिमानास्पद आहे की गावात एवढे मोठे झाडं लावणं, आज तुम्ही एक झाड लावून प्राणवायू गावाला देत आहात. विचार करा, ऑक्सिजन किती चांगला भेटणार. आणि सोबत जर पाहिलं तर आतापर्यंतचं जे या दिवसावर म्हणा, एका दिवसावर आपल्याला संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हा खरा उपक्रम पांढरी गावाने इथं करून दाखवला. कौतुकास्पद आहे.